शंकराचीच पूजा आहे आणि तिथं सुंदर तुम्हाला ते पिंडीचा आकार तयार करून देतात आणि ती आणून तुम्ही घेऊन कुठेही भ्रमण केलं तरी त्या ठिकाणी ती प्रतिष्ठेची पूजा केलेली महादेवाचीच पूजा होते. कारण नर्मदा नदी ही महादेवाच्या नेत्रातून प्रगट झालेली आहे आणि नर्मदा माता ही भगवान शंकराची मुलगी आहे. ज्यावेळेस ती त्यांच्या नेत्रातून प्रगट झाली, या मृत्यूलोकात आली, तिने सांगितलं, बाबा मी ह्या मृत्यूलोकामध्ये आले, तुमच्यापासून दूर राहण्याचा मला दुःख व्हायला लागलेले. बाबाने सांगितलं, हे नर्मदा, तुला मी आशीर्वाद देतो, तुझी जो परिक्रमा पूर्ण करेल त्याला माझं शिवलोक प्राप्त होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल, जो नर्मदा परिक्रमा करेल त्याला. आणि राहिला प्रश्न माझा, मी अखंड तुझ्या पात्रामध्ये वास करल. नर्मदा का हर कंकर शंकर कहलाता है. तेव्हापासून प्रत्येक दगड जो असतो तो भगवान शंकराचंच रूप आहे आणि त्याला पुन्हा प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. आणून त्याची डायरेक्ट तुम्ही पूजा जरी केली तरी पण ती शिवाचीच पूजा आहे. त्याच्यामध्ये भोले बाबा नेहमी वास्तव्य करतात. चल आणि अचल ह्या दोन प्रतिष्ठा आहे. त्याच्यानंतर सांगितलं, घरामध्ये आपण नित्य महादेवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. कारण की ज्या घरामध्ये रोज महादेवाला नैवेद्य दाखवतात त्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो. अन्नपूर्णा देवी त्या घरामध्ये सदैव वास करत असते. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षामच देही पार्वती. हे अन्नपूर्ण स्तोत्रामधलं एक स्तोत्र आहे. असं सुंदर तुम्ही रोज शिवपुराणमध्ये सांगितलं, ज्याला नुसतं महादेवाच्या नैवेद्याचं दर्शन झालं त्याचे सगळे दुःख दूर होते आणि त्याचं दारिद्र्य नष्ट होतं. मग तो शिवप्रसाद आपल्याला खायला भेटल्याच्या नंतर किती पुण्य भेटेल आपल्याला, आहे की नाही. पण शिवपुराणमध्ये एक सांगितलं की ज्या पिंडीच्या स्थापनेच्या वेळेस चंडदेवाची तिथं जर का स्थापना केली असेल, चंडदेवता एक आहे, भगवान शंकराचंच गण आहे, आणि ज्या पिंडीच्या भोवती चंडदेवाची स्थापना केलेली असेल त्या पिंडीला दाखवलेला नैवेद्य सर्वसामान्य माणसाला खायला जमत नाही. तो नैवेद्य दाखवल्यावर फक्त गाईला द्यावा लागतो. आमच्या आश्रमामध्ये सुंदर असं भगवान सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि तिथं चंडदेवाची स्थापना असल्यामुळे आमच्या इथं आम्ही रोज सकाळी स्वयंपाक वगैरे झाला की आश्रमातून नैवेद्य जातो भगवान सिद्धेश्वराला, आणि सिद्धेश्वराला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तो नैवेद्य नित्य गाईच्या मुखामध्ये जातो. तो नैवेद्य फक्त सगळेजण बघतात, त्याचं दर्शन घेतात, पण तो खाण्याचा अधिकार सगळ्याला नाही. म्हणून ही माहिती आपण जिथले देवता असतील, ते ब्राह्मण देव असतील, त्यांना विचारलं पाहिजे. जिथं चंडदेवाची स्थापना नसते तो नैवेद्य खाण्याचा अधिकार सर्वांना आहे. म्हणून घरामध्ये नित्य महादेवाला आपण नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि पर्वकाळी सोमवारी प्रदोषला शिवरात्रीचं उद्यापन करताना विशेष करून खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला दाखवला पाहिजे. कारण शिवपुराणमध्ये सांगितलं भगवान शंकराला खीर अतिशय प्रिय आहे आणि खीर तुम्ही जर का करून भगवान शंकराला अर्पण केली, नैवेद्य दाखवला, तर तो भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. हे शिवपुराणामध्ये त्याची कथा सांगितली. आपल्या ह्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक झाडामध्ये देवतांचं वास्तव्य आहे. आता बेलाचं जे झाड आहे त्या झाडामध्ये भगवान शंकर वास्तव्य करतात आणि बेलाला 3 पानं असतात. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम, असं सुंदर वर्णन त्याचं त्या ठिकाणी बेलपत्राचं केलं आहे. एक बिल्वम शिवार्पणम असं म्हणून त्या बिल्वपत्र अर्पण करायचं. बघा, बेलाच्या झाडामध्ये महादेवाचं वास्तव्य, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य, लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य
औदुंबराच्या झाडामध्ये, उंबरीच्या झाडामध्ये त्या ठिकाणी दत्त भगवंताचं वास्तव्य आणि वडाच्या झाडामध्ये ब्रह्मदेवाचं वास्तव्य. मला एक जण म्हणला, तुम्ही झाडाची सुद्धा पूजा करता भाऊ, काय तुमच्या झाडामध्ये? म्हणलं भाऊ, आमचा हा धर्म म्हणजे हिंदू वैदिक सनातन संस्कृती आहे आणि आमचा वैदिक धर्म आहे, सनातन धर्म आहे आणि आमचा हा हजारो वर्षापूर्वी चालत आलेला अनादी, याला कोणी स्थापन केलेलं नाही असा असणारा अनादी हा आमचा धर्म आहे. आणि आमच्या धर्माचं वाक्य आहे अहिंसा परमो धर्म. आमच्या समाजामध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये झाडाला सुद्धा देव मानतात, झाडाची सुद्धा पूजा करतात, पशुपक्ष्याला सुद्धा देव मानतो आम्ही. अरे माझ्या नंदीचं सगळेजण दर्शन घेते की नाही? मंदिरात जायच्या अगोदर आपण नंदी महाराजाचं पूजन करतो, दर्शन घेतो. गणपती बाप्पाचं पूजन करता करता उंदीर महाराजांचं पण दर्शन घेतो की नाही? मूषकाचं दर्शन. माझा पांडुरंग परमात्मा ज्या वाहनावर बसून येतो त्याचं नाव आहे गरुड. गरुडाचं पण लोक दर्शन घेतात की नाही? हा हिंदू धर्म आहे. माझी जगदंबा वाघावर बसलेली असते, त्या वाघाचं सुद्धा आपण पूजन करतो की नाही नवरात्रामध्ये? आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे आणि तो हिंदू धर्म आहे. आणि हिंदू धर्माचा अर्थ आहे न हिंस्यते इति हिंदू. जो कधीच कोणाची हिंसा करत नाही त्याला हिंदू म्हणत असतात. आणि अशा महान देशामध्ये आपण सगळे जन्माला आलो, त्याला भारत असं म्हणतात. भारत शब्दाचा अर्थ काय आहे माहिती का? भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे मग्न. जो आपल्या तेजामध्ये मग्न असतो त्याला भारत म्हणत असतात. आणि भारते जन्म दुर्लभ. या भारतामध्ये जन्म भेटणं म्हणजे दुर्लभ आहे. सगळ्या जगामध्ये अनेक देश आहेत पण हे सगळे देश भोगभूमी आहे आणि भारत ही कर्मभूमी आहे. म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम सौभाग्याची प्राप्ती. त्यांचा वंशवर्ती मी परमात्मा. नाथ भागवतामध्ये बाबा सांगतात की ह्या भारत देशामध्ये जन्म भेटणं फार दुर्लभ आहे आणि ज्याला भेटला त्याच्या वंशाचं वर्णन मी स्वतः परमात्मा करतो. या भारतामध्ये काय आहे? या भारतामध्ये देव आहे, या भारतामध्ये ऋषीमुनी लोक आहेत, या भारतामध्ये देवाचे भक्त आहेत, या भारतामध्ये देवाची कथा आहे, या भारतामध्ये देवाचं कीर्तन आहे. म्हणून असा सुंदर चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या भारत देशामध्ये ऋषीमुनी लोक तपस्या करतात, भगवंताचं नामस्मरण करतात. पूर्व पश्चिमेकडे वाहत जाणारी गंगा ह्या देशात आहे. म्हणून भारत देश सर्व जगात श्रेष्ठ देश आहे. आपण आपल्याला खूप भाग्यवान समजायला पाहिजे की आपण ह्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो, भगवंताची कथा श्रवण करत असतो. आपल्यापेक्षा भाग्यवान कोणीच नाही. जहाँ ऋषि मुनि करते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ गंगा जमुना और कावेरी बहती जाए और ये बहती जाए, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.
अशा भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. खरंच आपण सगळेजण भाग्यवान आहेत. ह्या देशामध्ये जन्म घेण्यासाठी स्वर्गातले देव लोक तरसतात, पण त्यांना ह्या जगामध्ये जन्म भेटत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, हे सगळ्यांच्याच भाग्यामध्ये नाहीये. म्हणून आपण सगळेजण खूप भाग्यवान आहेत की आपण ह्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो. त्यातली त्यात पुन्हा अनेक राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र भूमी साधू संतांची, ज्ञानवंताची अशी असणारे ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो. आणि आपण आज काय करतो? भगवंताची कथा ऐकतो. आपल्यापेक्षा भाग्यवान हे जगात कोणीच नाही. म्हणून आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये वृक्षाला सुद्धा देव मानतात. आणि हे 5 वृक्ष जिथं असतात ना, त्याला पंचवटी असं नाव दिले जाते. आणि ही पंचवटी आपल्या नाशिक क्षेत्रामध्ये, हे 5ही वृक्ष एका ठिकाणी, म्हणून त्याला पंचवटी म्हणतात. त्याच्यानंतर महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर ते आहे भस्म. काय आहे? भस्म. महादेवाच्या पूजेला बसण्याच्या अगोदर भक्ताने अगोदर आपल्या कंपाळाला भस्म लावलं पाहिजे. तसं तर 12 ठिकाणी सांगितलेलं आहे भस्म लावायचं. आणि महादेवाला अतिप्रिय असणारं भस्म आपण बाजारातून आणतो ना, ते पांढरे शुभ्र वड्या, तसलं भस्म. एक आहे वेद अग्निजनित भस्म आणि दुसरं आहे शिव अग्निजनित भस्म. शिवपुराणमध्ये 2 भस्म सांगितले. वेद अग्निजनित जे भस्म आहे ना, जिथं वेद चालू आहे, यज्ञ चालू आहे आणि वेदाचे मंत्र घेऊन म्हणून आपण आहुती टाकतो, ते यज्ञ कुंडातलं जे भस्म असतं त्याला वेद अग्निजनित भस्म म्हणतात. तिथं सुंदर सुंदर असं त्या ठिकाणी वेदाचे मंत्र गायल्या जातात. आणि दुसरा आहे तुम्ही घरी तयार करू शकतात, त्याला शिव अग्निजनित भस्म म्हणतात. आणि हे करणं आपल्या हातचं सोपं आहे. आता हे करत असताना काय करायचं? घरामध्ये एखाद्या टोपल्यामध्ये किंवा घरामध्ये सुंदर असं यज्ञ छोटासा तयार केल्यासारखं करायचं, किंवा एक मोठं सुंदर पातेलं घ्यायचं स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये किंवा शेतामध्ये तुमच्या बेलपत्राच्या झाडाखाली एखाद्या चांगल्या सुंदर जागेवर, जागा चांगली बघायची फक्त, आणि त्या जागेवर सुंदर असं तुम्ही त्या ठिकाणी बेलाचे लाकडं आणायचे आणि त्याला पेटवायचे. कापराने पेटवा, तूप टाकून पेटवा. आणि ते पेटत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करायचा. त्या लाकडाने अग्नी धारण केला, जळायला लागलेत की त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रानशिनी गौरी, शेतातली जी गौरी असते गावरान गायची, ती गौरी आणून त्याच्यावर टाकायची. त्याच्यावर शमीचे लाकडं टाकायचे. त्याच्यानंतर पिपळाचे लाकडं, वडाचे लाकडं, पळसाचे लाकडं आणि बोराचे लाकडं आणून त्याच्यावर टाकले तर असं ह्या सर्व समिधांचा केलेला जो भस्म तयार होतो तो शिवाग्निजनित भस्म त्याला म्हणते. ती शिवाग्नी तयार होत असते. आणि त्या भस्माला तुम्ही वस्त्रगाळ करून आणि सुंदर असं गोमूत्र शिंपडून, गंगाजल शिंपडून ते भस्म तुम्ही अंगाला धारण करू शकता. भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता. कारण की भस्म महात्म्य खूप मोठं सांगितलेलं आहे शिवपुराणमध्ये. आपण शिवलीला अमृत ग्रंथ वाचतो ना, त्याच्यामध्ये एक 9वा अध्याय बघा. त्या 9व्या अध्यायामध्ये एक सुंदर राजाची गोष्ट सांगितलेली. एक सिंहकेतू नावाचा राजा होता. तुम्हाला भस्माचं महात्म्य सांगते. भस्म किती महादेवाला प्रिय आहे. हा सिंहकेतू नावाचा राजा, याचं सुंदर असं 4 बाजूपर्यंत सुंदर राज्य पसरलेलं होतं. याची सेना सगळी याच्या आज्ञाधारी होती. घरातले पत्नी मुलं सगळे याच्या अनुकूल होते. प्रजेचा हा पुत्रवत पालन करत होता सिंहकेतू राजा. आणि सगळ्यांचं पालन करत असताना एक दिवस त्या राजाला असं वाटलं की आपण शिकार करण्यासाठी जावं. कारण की राजा लोकाला शिकार करायचा लय छंद. शिकार करणं काही एवढी चांगली नाही आहे. आणि शिकारीचा छंद असल्यामुळे 3 लोकाला त्या ठिकाणी वनवास भोगावं लागलं, मरावं लागलं, दुःख भोगावं लागलं. पहिला आहे राजा दशरथ. शिकार करायलाच गेले होते ना दशरथ राजा. शिकार करायला गेले, श्वापदाचा आवाज ऐकला आणि श्वापद समजून बाण सोडला आणि तो बाण लागला श्रावण बाळाला आणि मरणाचा शाप लागला की नाही.
पुत्र पुत्र करून राजा तो मरशील, तुझे पुत्र तुला पाणी पाजायला तुझ्या जवळ राहणार नाही. कोणाला शाप लागला होता हा? राजा दशरथाला. कशामुळे लागला? शिकार करायला गेला आणि श्वापच समजून श्रावण बाळाला मारलं. नंबर 1. नंबर 2 ला पांडू राजा, पांडवांचे वडील, हे शिकार करायला जंगलामध्ये गेले आणि शिकार करत असताना हरिण समजून एका ऋषीलाच बाण मारला, कदम नावाच्या ऋषीला. आणि त्या ऋषीने शाप दिला की स्त्री सहवासाच्या कामनेने स्त्रीजवळ जाशील तर मरून जाशील. शिकारीच्या छंदामुळे ह्या राजाला मरावं लागलं. आणि तिसरं आहे ह्याच पांडू राजाचं पत्रुंड. कारण की पांडू राजाचे मुलं पांडव, पांडवाचे मुलं अभिमन्यू आणि अभिमन्यूचाच मुलगा आहे पुढं परीक्षित राजा. आणि ह्या परीक्षित राजा तरी काय शिकार करायलाच गेला होता. तहान लागली, पाण्याची यातना शमीक ऋषी जवळ केली, पाणी नाही दिलं म्हणून राग आला आणि मेल्या सर्पासाठी शाप दिले. मेलेला सर्प गळ्यात टाकला आणि शृंगी ऋषीने शाप दिला. या 3 छंद, या 3 राजे लोकांना शिकारीमुळे प्राण गमवावा लागला. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं लोकाला 2च व्यसन आहे, रोग आहेत, एक व्यसन आणि दुसरं फॅशन. हे व्यसन ह्या राजे लोकाला होतं. तसंच ह्या सिंहकेतू राजाला शिकार करण्याचा खूप छंद होता. त्याने आपली सेना सोबत घेतली आणि शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. सुंदर अशा शिकारी करण्याच्या छंदामध्ये अंतरंगात त्या जंगलाच्या दूर दूर प्रदेशामध्ये गेले आणि दूर दूर मध्यभागी बघितलं तर एक सुंदर जुनाट हेमाडपंथी मंदिर त्यांच्या दृष्टीला दिसलं. सिंहकेतू राजा हा थोडासा धार्मिक होता. दुपारच्या वेळेस चला म्हटलं आपण मंदिरात जाऊ, तिथं भगवंताचं दर्शन घेऊ. सगळेजण सैनिकाला घेऊन आला. सिंहकेतू राजा त्या मंदिरासमोर उभा राहिला आणि भगवंताची प्रार्थना करू लागला. ते मंदिर होतं माझ्या भगवान शंकराचं. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुकुटे जळहारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. त्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्याच्या पाठीमागं एक सैनिक उभा होता. सेनापती होता तो सैनिकांचा. त्याचं नाव आहे शंभर राजा. सेनापती होता. ते सेनापतीने बघितलं आपला राजा लोटांगण घेऊन त्याने दर्शन घेतलं. कान धरून तो भगवंताला क्षमा मागायला लागला. आपलं नाक घासतोय, तीनदा माता ठेवतोय. अरे काय मंदिरामध्ये दगडच आहे ना, आणि दगडासमोर आपला राजा इतका नतमस्तक होतो आणि याच्या समोर जर का एखादा राजा आला तर त्याच्याशी युद्ध करतो, त्याला हाणतो मारतो. त्या शंभरला काही माहीत नव्हतं देव काय म्हणून, त्याला काही माहीत नव्हतं. त्याने विचारलं दर्शन झाल्यानंतर, राजेसाहेब तुम्ही ह्या घरासमोर हे मंदिरात काय होतं ते पिंड, त्याचं दर्शन घ्यायला लागले, काय त्या देवाचं नाव काय? म्हणले ह्या देवाचं नाव आहे महादेव. सगळे देव आहेत पण याला महादेव म्हणते. देवा सगळ्या देवांचा राजा महादेव आहे आणि माझं हे आराध्य आहे. म्हणले महाराज हे काय करतो? म्हणले हा स्वतः स्मशानभूमीमध्ये राहतो आणि भक्ताला सोन्याचे घर राहायला देतो. एवढा सुंदर असणारा हा परमात्मा आहे आणि याच्याच कृपेमुळे मी राजा आहे. माझ्या घरी धनधान्य भरपूर आहे, ऐश्वर्याची कधी कमी पडत नाही ह्या भगवंताचं पूजन केल्याच्या नंतर. तो म्हणला असं महाराज मला जमल का ह्या महादेवाची पूजा करायला? तू शंभर बोलला बरं का, मला जमल का महादेवाची पूजा करायला? मला जमल ना, तुला करायची असेल ना तर तू ही पिंड घेऊन जा घरी आणि याची पूजा कर. तो म्हणला महाराज माझ्या घरी जमल का हो? आम्ही 100 कवळातले लोक, आमच्या घरी जमल का? तो म्हणले काय नाही झालं, तू घेऊन जा तुझ्या घरी जाऊन पूजा करायची. म्हणले बरं तुमची आज्ञा असेल तर मी याला घेऊन जातो आणि मी सुद्धा याची पूजा कर. पण महाराज ह्या देवाला आवडतं काय? काय व्हायचं याला? कोणते फुलं कोणते पानं व्हायचे? म्हणले काही नाही, याला आवडतं मला चिताभस्म, रोज चिताभस्म व्हायचं.
काय म्हटले? रोज चिताभस्म व्हायचं, याला चिताभस्म खूप आवडतं. आणि एवढं बोलून तो राजा हसला आणि तिथून बाजूला निघून गेला. आता हा भोळा भाळा बाबडा माणूस, याला देव काय माहित नाही, पूजा काय माहित नाही, धर्म काय माहिती नाही, आणि याने राजाच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि त्या 100 काय केलं, ती पिंडच उचलून घेतली ना आपल्या घरी नेऊन एका बाजूला सुंदर अशा जागेवर तिची स्थापना केली. आणि तो रोज नित्य नेमाने सकाळी उठायचा, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचा आणि रोज त्या पिंडीसाठी रोज चिताभस्म घेऊन यायचा. रोज चिताभस्म घेऊन यायचा. त्याचा नित्य नेमच लागला आणि त्याला महादेवाच्या पिंडीच्या पूजेचा छंद लागला. त्याच्या हळूहळू त्याची संसारातून विरक्ती होत गेली. हळूहळू तो संसारातून उदास होत गेला आणि त्याची अनुराग वाढत गेला, रती वाढत गेली, प्रेम वाढत गेला. आणि तो महादेवाची मोठ्या निष्ठेना, आवडीने, अंतकरणातून प्रेमपूर्वक ती भक्ती करू लागला. रोज संध्याकाळच्या वेळेला जायचा, बघायचा कोणी मेलेले का, कोणाची चिता जळते का, चिता जळूस तर बसायचा आणि तिथली गरम गरम चिता भस्म आणायचा आणि सकाळी सकाळी महादेवाला तो अर्पण करायचा. असं करता 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 त्याचे 12 वर्ष पूर्ण व्हायला आले. त्यांनी काही एखाद्या दिवशी नव्हतं केलं, हे 12 वर्ष व्हायला लागले होते. आपण तर जिथं मड जळायला त्याच्या बाजून सुद्धा जात नाहीत, जातो का? आणि यदा कदाचित जायचा टाइम पडतं, राम 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 राम, नाकात दम आणतो देवाचे. आपण इतकं रामाचं भजन करतो की नाही? हा रोज चिता भस्म आणायचा आणि महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचा. प्रसंग असा झाला, आता शंकर बाबा एक असे, क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा, रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे. हा भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होणार आहे, लवकर रागवणार आहे. पण माझा महादेवाने विचार केला की याचे 12 वर्ष पूर्ण व्हायला आलेले, आता याचं पूजन पूर्ण होणार आहे, याला आपल्याला दर्शन द्यायचंय. पण हा खरंच निष्ठेनं आपली भक्ती करतो का, म्हणून याची थोडी जरा परीक्षा बघू म्हटली. आणि महादेवाने परीक्षा बघायचं ठरवलं. महादेवाने एक दिवस ह्या जगामध्ये कोणाला मरूनच दिलं नाही, कोणालाच मरून दिलं नाही. कारण की काळ ज्याच्या ताब्यात असतो त्याला महाकाल म्हणतात. कालो के भी काल, बाबा महाकाल, है की नाही? काळाचा सुद्धा मालक कोण आहे? तर तो भगवान शंकर आहे. कोणालाच मरून दिलं नाही ह्या मृत्यू लोकामध्ये, कुठंच चिता जळलेली दिसना. हा 100 जो होता सेनापती, याने सगळीकडे भ्रमण केलं, पण याला चिता भस्म कुठंच भेटली नाही. घरी आला, संध्याकाळी उदास चेहरा घेऊन बसला. त्याची पत्नी आली, म्हणली, महाराज काय झालं? रोज तर तुम्ही फार आनंदात असतात, रोज हातामध्ये पिशवी घेऊन येतात की त्याच्यामध्ये सुंदर चिता भस्म आणतात, घरामध्ये ठेवतात, तुमच्या छंदामध्ये राहतात, आणि आज असं लटकलेला चेहरा घेऊन बसले, काय झालं? म्हणले, देवी रोज मी ह्या शंकर बाबाच्या पूजेसाठी चिता भस्म आणत असतो, पण आज अख्ख्या पृथ्वीवर फिरलो पण मला चिता भस्म कुठंच सापडलं नाही. आणि माझी पूजा उद्या चिता भस्माने होणार नाही म्हणून मला दुःख झालं. काय करू? माझ्या बाबाला मी चिता भस्म अर्पण करू शकत नाही आणि माझी पूजा खंडित होईल. जेव्हापासून मी पूजेला आरंभ केला तेव्हापासून एकही दिवस खंडित झाला नाही बिना चिता भस्माची पूजा केली म्हणून देवी मला फार दुःख व्हायला लागलंय की माझ्या परमात्म्याची पूजा करायची त्याला चिता भस्म नाहीये. मी असं काय पाप केलं असेल? कोणत्या पापाचा जन्म आज झाला असेल की मला माझ्या भगवंताच्या पूजेसाठी चिता भस्म भेटली नाही? का भगवंत माझी परीक्षा घ्यायला लागलाय? त्याची पत्नी तितकी सुलक्षणी होती. तिने सांगितलं, महाराज तुमचा नियम खंडित होणार नाही, तुमची पूजा मोडणार नाही. तुम्ही तुमचे नित्य नेमाने चिता भस्माची पूजा करताना ती पूजा उद्याही तुमची होईल महाराज. अरे पण चिता भस्म नाही भेटलं कशी होणार? म्हणले होईल, मी सांगते तुम्हाला कशी होणार. म्हणले, महाराज
तुम्ही लाकडं गोळा करून आणा, मी स्वतः अग्निकाष्ट घेईल, मी स्वतः अग्निदिवे घेईल, मी अग्नीमध्ये जळल आणि माझी चिता भस्म घेऊन तुम्ही त्या भगवंताला अर्पण करा. नाहीतरी एक दिवस या शरीराला लाकडामध्ये जळायचंच आहे, नाहीतरी ह्या शरीराचा एक दिवस भस्म होणारच आहे, नाहीतरी एक दिवस या शरीराची राख होणार आहे. पण हे शरीर जर का भगवंताच्या सेवेमध्ये कामी आलं तर ह्या शरीराचं सार्थक होईल. महाराज शंभर राजाने सांगितलं, तू माझ्या पूजेसाठी तुझ्या स्वतःचं बलिदान देणार. म्हणले हो महाराज, मी तुमची पत्नी, तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ दिलेली आहे आणि मी माझ्या पतीला दुःखी कधी बघू शकत नाही. याला म्हणते पतिव्रता. मी तुम्हाला कधी दुःखी बघू शकत नाही, मी स्वतः जळल आणि माझी चिता भस्म तुम्ही त्या भगवंताला अर्पण करा, पण तुमच्या पूजेचा मध्ये खंड होऊन देऊ नका, बाधा होऊन देऊ नका. शंभर राजाचं प्रेम आपल्या पत्नीप्रती होतं, पण त्याच्या डबल प्रेम त्याचं भगवंतावर होतं. एक असतं विशेष प्रेम आणि एक असतं सामान्य प्रेम. सामान्य प्रेम आपण सगळ्यावर करतो, पण विशेष प्रेम भगवंतावर असलं पाहिजे. आणि त्याने सुंदर असे ते लाकडं गोळा करून आणले आणि त्याला अग्निदिवे दिला. आणि त्याची पत्नी स्वतः त्या दिगेवर जाऊन बसली लाकडाच्या आणि ती स्वतः तिने आपलं शरीर त्या अग्नीमध्ये जाळलं. हा नित्यप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर उठला, स्नान वगैरे केलं आणि आपल्या त्या पत्नीची चिता भस्म घेतली, एका ताटामध्ये जवळ घेऊन बसला. भगवान शंकराची पूजा करायला लागला, पाणी अर्पण केलं, त्याच्यानंतर पंचामृत स्नान घातलं, त्याच्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नानम समर्पयामी केलं आणि ती चिता भस्म घेतली आणि माझ्या बाबाच्या अंगावर सगळीकडून टाकली त्या शंभराने. आणि त्याचा नित्य नियम होता, रोज ती पूजा केली ना, सगळी पूजा व्यवस्थित झाल्याच्या नंतर त्याची बायको तोपर्यंत नैवेद्याची तयारी करायची आणि त्याच्या पत्नीला तो नित्यप्रमाणे त्याने आवाज द्यायचा, अरे देवी माझी पूजा झाली, आता नैवेद्य घेऊन ये, बाबाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याच्या पत्नीने तो नैवेद्य रोज आणून द्यावं त्याला. त्याची पूजा झाल्याच्या नंतर त्याने आवाज, त्याच्या लक्षात नाही राहिलं, पूजेमध्ये इतका मग्न झाला की आपली बायको मेली हे त्याच्या ध्यानातच नाही राहिलं. आपलं उलट आहे, आपल्या घरातलं कोणी गेलं तर आपण देवाला विसरतो, है की नाही? आपण इतके इमानदार भक्त आहेत, आपल्या घरातलं कोणी जर का गेलं तर आपण देवाचे बाप होतो, देवाला नाव ठेवतो, देवाची पूजा करत नाही. आणि खरी परीक्षा इथंच आहे, खरी परीक्षा जीवाची इथंच आहे. हा शंभर जो होता याने भगवंताच्या पूजेमध्ये हा पत्नी मेलेचा त्याला विसर पडला की ती त्याची पत्नी त्याच्या पूजेसाठी मेली होती. विसर पडला, तल्लीन होऊन त्याने पूजा केली आणि त्याला लक्षात नाही राहिलं. त्याने आवाज दिला, अरे देवी पूजा पूर्ण झालेली, नैवेद्याचं ताट घेऊन ये. आणि त्याची पत्नी ते नैवेद्याचं ताट घेऊन आली. त्याने ताट घेतलं, भगवान शंकराला नैवेद्य अर्पण केला, पूजा झाली, दोघांनी दर्शन घेतलं आणि तो नैवेद्य घेऊन पत्नीच्या हातामध्ये दिला आणि त्याने दर्शन घेऊन बाजूला सरकला. आणि नंतर त्याने आपल्या घरासमोर बघितलं तर ते राखीचं ढीग दिसलं त्याला ते समोर. तो म्हणला, अरे आपली पत्नी तर काल आपल्यासाठी मेली, तिच्यामुळे माझी पूजा आज पूर्ण झाली. भगवंता माझ्या पत्नीला चांगली जागा मिळू दे, माझी पत्नी होती म्हणून मी आजपर्यंत सुरक्षित राहिलो, माझ्या पूजेमध्ये खंडित झालं, काही खंड पडला नाही, नित्यनेमाने पूजा झाली. देवा रोज तुझ्या पूजेसाठी ती मला नैवेद्य आणून द्यायची, नैवेद्य आणून द्यायची. त्याच्या लक्षात आलं, ही तर रात्री मेली, मग मला नैवेद्य कोणी आणून दिला? मी तर आत्ताच नैवेद्य दाखवला आणि माझा नैवेद्य आत्ताच तिने आणून दिला, मी आत्ताच काही वेळापूर्वी तिच्या हातात दिला. कोण होती ती? माझीच पत्नी होती, ती तर रात्री जळाली होती, मेली होती, आणि ती परत कशी आली? अरे देवी, देवीला आवाज दिला, महाराज
तर प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या पत्नीला घेऊन आले. बोले शंकर भगवान की जय. अशा प्रकारे शिवलीला